माजी नगरसेवक दिवंगत स्वर्गीय केतन रत्नपारखी यांच्या समाज कार्याची आठवण म्हणून कमान गेट मित्र मंडळातर्फे केतन रत्नपारखी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून 3 दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। यामध्ये 28 तारखेला म्हणजेच उद्या धावंडा नदी तीरावरील विसर्जन घाटाची स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे। 1 मार्च रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि 2 मार्चला ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून पाणपोईचा लोकार्पण सोहळा सुद्धा संपन्न होणार आहे। तर या 3 दिवसीय उपक्रमात सहभाग घेऊन कमान गेट मित्र मंडळातर्फे आयोजित या आठवणीतल्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी आयोजकातर्फे विनंती करण्यात आली आहे। तर चला पाहूयात कमान गेट मित्र मंडळाच्या माध्यमातून सविस्तर। येत्या 2 मार्चला आमचे मित्र स्वर्गीय केतन हेमंत रत्नपारखी यांच्या जन्मदिनी काही सामाजिक उपक्रम कमान गेट मित्रमंडळ व त्यांच्या इष्ट मित्रमंडळाकडून राबविण्यात येणार आहे। त्यासाठी उद्या 28 फेब्रुवारीला धावंडा नदी येथील विसर्जन घाट स्वच्छ करण्याची मोहीम आम्ही राबवत आहे आणि त्यानंतर 1 मार्चला भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। तसेच 2 तारखेला म्हणजे त्यांच्या वाढदिवसानिमित्त उन्हाळ्याची येणारा उन्हाळा बघता जे काही ग्रामीण भागातले आणि शहरातले लोक जे मुख्य बाजारपेठेत येतात त्यामुळे त्यांच्यासाठी पानपोळीची व्यवस्था सुद्धा आम्ही तिथे करणार आहे। स्वर्गीय केतन भाऊ रत्नपारखी दिवंगत नगरसेवक हे त्यांच्या सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध होते आणि त्यांना खरी श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही हे सर्व उपक्रम त्यांच्या जन्मदिनी घेतोय। धन्यवाद। अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी अडीअडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल। सदैव आपल्या सोबत आहे। धन्यवाद।